नमस्कार, मी श्रुती राहुल. झी24 तासच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आहे. राज्यात एकीकडे पावसाचा जोर आहे. मुंबई कोकणात मुसळधार पाऊस आहे. दुसरीकडे कोल्हापूर तापलेला आहे. विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. यासह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा बुलेटिनमध्ये घ्यायचाच आहे. सुरुवात करणार आहोत हेडलाईन्सने. विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक. हजारो शिवभक्तांसह आज विशाळगडाच्या दिशेने विशाळगड आणि अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी. आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी शेतमजूर वंचित यांची पहिली आघाडी. शेतकरी दिव्यांगांचे मुद्दे महायुतीने मान्य केल्यास आमदारकीची जागा महायुतीला सोडणार. बच्चू कडूंचं वक्तव्य. शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर. 1 महिन्यानं सुनावणी पुढे ढकलली. 14 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. मुंबईसह पालघर, ठाणे, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस. नद्यांनी ओलांडली इशारा पातळी. खोपोलीत अनेक घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी. पूजा खेडकरची ऑडी कार पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील चतुशृंगी पोलिसांकडून कार जप्त. पुण्यातील बाणे रोडवरील घरी पोलीस दाखल. मनोरमा तपासात सहकार्य करत नसल्यानं पोलीस आले घरी. तर विशाळगड अतिक्रमण मुक्त करून राहणारच. हे अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही. विशाळगडासह राज्यातले अनेक गडकोट किल्ले जे आहेत ते अतिक्रमणाच्या बिळख्यात आहेत असं म्हणत संभाजीराजे छत्रपतींनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. हजारो शिवप्रेमींसह ते विशाळगडाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा. हे अतिक्रमण कुणीही खपवून घेणार नाही असं म्हणत संभाजीराजेंनी चलो विशाळगड असं म्हटलेलं होतं आणि आता संभाजीराजे विशाळगडाकडे रवाना झाले. ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, करवीरच्या संस्थेकाळ तारा राणींची राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपून घेऊ शकत नाही. आणि हे औचित्य साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो. माझ्याकडे कोणी संपर्क साधला नाहीये. तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न इतकाच आहे की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे विशाळगडचं. ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आमची जाण्याची जबाबदारी आहे. तर कोल्हापुरातल्या घडामोडीकडे लक्ष असणारच आहे. मात्र एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आलेला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी या संदर्भात वक्तव्य केलेली होती. आता मात्र हिरामण खोसकर यांनी आपण क्रॉस वोटिंग केलेलं नाहीये, आपण काँग्रेसनं ज्यांना सांगितलेलं आहे काँग्रेसलाच मतदान केलेलं आहे असा दावा केलेला आहे. आणि उलट ज्येष्ठ नेत्यांनीच क्रॉस वोटिंग केलेलं आहे असा दावाही ते करतायत. हिरामण खोसकर टोपीवाला आमदार म्हणत कैलास गोरंट्याल यांनी ज्यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष असं त्यांच्याकडे बोट दाखवलेलं होतं ते हिरामण खोसकर म्हणतायत की मी काँग्रेसलाच मतदान केलेलं आहे, माझं क्रॉस वोटिंग झालेलं नाहीये, चौकशी करा असा थेट आव्हान सुद्धा ते पक्षाला देत आहेत. माझ्यासारखा गरीब कार्यकर्ता नाना पटोले साहेब असतील, वरिष्ठ असतील, त्यांनी कुठेतरी थांबवलं पाहिजे. माझ्यावर कारवाई करा, जरूर करा, मला पक्षातून हक्कलपट्टी करा, परंतु पहिले मतदान चेक करा. माझं मतदान मराठीतून आहे, मराठीतून मतदान आहे. माझी मदतीची पहिली पसंती ही मिलिंद नार्वेकर साहेबांना आहे, दुसरी पसंती जयंत पाटील साहेबांना, तिसरी पसंती ही सतावताईला आहे. बदनामी एखाद्या गरीब कार्यकर्त्याची करायची आणि जे वरिष्ठ चांगले आमदार फुटले त्यांना कुठेही बोलायचं नाही. तर याच मुद्द्यावरून म्हणजे क्रॉस वोटिंगच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा कालच्या गंभीर आरोपाचा पुनरुच्चार केलेला आहे. क्रॉस वोटिंग झालंय हे काँग्रेसच्या नेत्यांनीही मान्य केलेलं आहे. पैशांची ऑफर झालेली आहे, जमीन देण्यात आलेली आहे. या सगळ्याबद्दल पुन्हा एकदा संजय राऊतांनी गंभीर आरोप सत्ताधाऱ्यांवर केले. क्रॉस वोटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलंय. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे. आमच्या कोट्यातल्या मतदानाच्या संदर्भात
आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. हे आता कागदावरती आलेलं आहे. 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहे. ही एक प्रकारची लाच आहे. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे मुंबईत होते, वर्षावर पोहोचलेले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आपल्याला माहिती आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यासाठी म्हणून अनेक राजकीय नेते मंडळी देशभरातील ही मुंबईत दाखल झालेली होती. काल त्यांची लग्न सोहळ्यादरम्यान भेट झाल्याची दृश्य आपण पाहिलेली होती आणि आता चंद्राबाबू नायडू हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचलेले होते. दोन्ही राज्यांच्या परस्पर सहकार्याबद्दल आणि विकासासंदर्भात या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये यावेळी वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. चंद्राबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? एक शिष्टाचार भेट असते वर्षा बंगल्यावर, उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात. आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं रुळून जाण्यासारखं कारण नाही. आणि ही महत्त्वाची भेट होती. आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे बच्चू कडू यांच्या संदर्भातली. बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडी संदर्भात पुन्हा एक वक्तव्य केलंय. ते म्हणतात आमची तिसरी आघाडी नाही आहे, शेतकरी, वंचित, शेतमजूर यांची आमची पहिली आघाडी आहे, इतर आघाड्या नंतर आहेत, असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. आणि कोण म्हणतंय मी महायुतीत आहे असं म्हणत जर महायुतीनं आमचे जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांसंदर्भातले, वंचितांच्या संदर्भातले, दिव्यांगांच्या संदर्भातले ते मान्य केले, त्या मागण्या मान्य केल्या तर मी माझी जागा महायुतीसाठी सोडेन असंही बच्चू कडूंनी एक वक्तव्य केलेलं आहे. तिसरी आघाडीने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित यांची आघाडी एक तयार करू. त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील. यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या. हो, पण तुम्ही आता असं म्हटलं की मी महायुतीमध्येच आहे, तर मग तिसऱ्या आघाडीत मला कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय? आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार. बातमी महत्त्वाची आहे ठाकरे पक्षासंदर्भातली. शिवसेना नाव आणि चिन्ह हे शिवसेना शिंदे पक्षाला देण्यात आलेलं होतं. त्यानंतर ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती. मात्र या संदर्भातील याचिकेवरची सुनावणी आता थेट महिन्याभरानं लांबणीवर गेलेली आहे. 14 ऑगस्टला या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. खरं तर 15 जुलै ही सुप्रीम कोर्टातील या संदर्भातील सुनावणीची तारीख निश्चित होती. मात्र आता ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातील पुढची सुनावणी ही 14 ऑगस्टला होणार आहे. पुन्हा एकदा शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबतची सुनावणी ही लांबणीवर गेलेली आहे. तर पंकजा मुंडे आता विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि आता त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढल्याचं दिसतंय. थेट भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख करत पंकजा मुंडे यांना त्यांचं विधान परिषदेच्या आमदारकीबद्दल शुभेच्छा तर दिल्या जात आहेत. त्यांच्या समर्थनार्थ ही बॅनरबाजी माजलगाव शहरात त्यांच्या एका कार्यकर्त्यानं केलेली आहे. पंकजा मुंडे या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारल्याचं आपण पाहतोय. जल्लोष सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता आणि आता तर माजलगाव शहरात त्यांच्या एका कार्यकर्त्यानं थेट भावी उपमुख्यमंत्री असं म्हणत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजीही केलेली आहे. आणि एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे आपल्याला माहिती आहे वादग्रस्त प्रोबेशनरी IAS ऑफिसर पूजा खेडकर या आता वाशिममध्ये रुजू झालेल्या आहेत. मात्र त्यांच्या आईचा एक व्हिडिओ समोर आलेला होता. त्या मनोरमा खेडकर ज्या हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा हा व्हिडिओ होता. त्याच संदर्भात चौकशीसाठी आता पोलीस त्यांच्या घरी बाणेरमध्ये पोहोचलेले. तपासात त्या सहकार्य करत नाहीयेत आणि म्हणूनच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या चौकशीसाठी म्हणून पोलीस
पाणेरच्या घरी दाखल झालेले आहेत. त्यांच्या घराबाहेर एक नोटीसही चिकटवण्यात आलेली आहे. शेतकरी कुटुंबाला शेतमजुरांना हातात पिस्तूल घेत बाउन्सर सोबत घेत धमकावणं मनोरमा खेडकर यांना महागात पडतंय. आपने नोटिस जारी की है, मनोरमा खेड़कर क्या कोऑपरेट नहीं कर रही है? नोटिस दिलेली है. क्या मनोरमा खेड़कर कोऑपरेट नहीं कर रही है? नोटिस उसमें लिखा हुआ है सर, लिखा हुआ है ना. चिपका हुआ है, पर क्या नोटिस का कंटेंट क्या है? नहीं बोल रहे सर. तर दुसरीकडे ज्या ऑडी कारवर लाल दिवा लावण्यात आलेला होता आणि महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं होतं, ती पूजा खेडकर यांनी वापरलेली ऑडी कार आता पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहे. चतुशृंगी पोलीस ठाण्यात ती त्या ठिकाणी नेण्यात आलेली आहे. मध्यरात्री अचानक त्यांच्या चालकानं ही गाडी पोलीस स्टेशनला नेऊन ठेवली. पूजा खेडकर यांची हीच ती ऑडी कार आहे ज्याच्यावर लाल दिवा लावणं त्यांना भोवलेलं होतं. त्यानंतर त्यांचे एक एक कारनामे समोर आलेले होते. याच कारवर महाराष्ट्र शासन असंही लिहिलेलं आहे. आता ही ऑडी कार पोलिसांनी जप्त केलेली आहे. सध्या ती चतुशृंगी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेली आहे. कारची तर तपासणी केली जाते. कारच्या कागदपत्रांची सुद्धा आता तपासणी पोलीस करतायत. क्या आपका परिवार लाखों बच्चों के साथ मजाक नहीं कर रहा? आता राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा सुपरफास्ट घेऊया. महाराष्ट्रात सगळे सोयरेचा अध्यादेश आला तर मुंबईत ओबीसींचं वादळ येईल असा इशारा लक्ष्मण हाकेंनी सरकारला दिलाय. जरांगे शिवराळ भाषेत बोलतात. सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची भाषा होत असेल तर सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही असा सवालही त्यांनी केलाय. पंढरपूरमधील धनगर समाजानं आंदोलन अखेर मागे घेतलं. आरक्षणावरून धनगर समाज आक्रमक झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपुरात घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. लातूरमध्ये धनगर समाजाचं आंदोलन मागे घेण्यात आलं. धनगर आरक्षणासाठी अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे यांच्या उपोषणाच्या 16व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे. कार्यवाहीच्या आश्वासनाचं पत्र देण्यात आलं. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं. नीट प्रकरणात आरोपी गंगाधरच्या चौकशी दरम्यान आता संभाजीनगर जिल्ह्यातील 2 मुलांची नावं समोर आली आहेत. या मुलांनी बाहेरील राज्यात जाऊन परीक्षा दिल्याचं आणि त्यांची प्रवेशपत्र आरोपीच्या मोबाईलमध्ये असल्याचं उघड झालंय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आज 19 गावात बंद पुकारण्यात आलाय. अत्यावश्यक सेवा वगळता या गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर शहर हद्दवाढ विरोधी कृती समितीनं घेतलाय. श्रीरामपूर शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर स्वतंत्र जिल्हा करावा या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आलाय. जिल्हा कृती समितीकडून बंदची हाक देण्यात आली. सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले. पावसामुळे खोपोली ते वाकण फाटा महामार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे. तसंच अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचलंय. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. पाली शहराजवळ वाहनं अडकून पडली. रायगडच्या उत्तर भागात पावसाचा जोर वाढलाय. खालापूर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. खोपोलीतील रहिवासी भागात 1.5 फुटापर्यंत पाणी आहे. खोपोलीच्या लवजी भागात घरांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. वाहनं पाण्याखाली गेली आहेत. पाताळगंगा नदी इशारा पातळीवरून वाहते. खोपोली शहरातील हायको कॉर्नर, युनिमाउंट रेसिडेन्सी या भागात रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं. रिंकी हॉटेल समोर साचलेल्या पाण्यात बस बंद पडली. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आली. आपत्तीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. अलिबाग तालुक्यातील बामणगाव इथल्या कुटलवाडी या आदिवासी वाडीवरील गावकऱ्यांना जीव मुठीत धरून ओढा पार करावा लागतो. शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. आजारी व्यक्तीला अलिबागला उपचारासाठी घेऊन जाताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते.
रत्नागिरीत जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेडमध्ये पुराचं पाणी शिरलंय. खेड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकीय रेस्ट हाऊसच्या रस्त्यावर पुराचं पाणी आलंय, त्यामुळे वाहनधारकांना कसरत करतच मार्ग काढावा लागतोय. कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे रस्ता जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय. पालघरमध्ये काल दिवसभर मुसळधार पडणाऱ्या पावसानं आज उसंत घेतली आहे, त्यामुळे पालघरकरांना काहीसा दिलासा मिळतोय. मात्र आज पावसाचा येलो अलर्ट आहे, त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यताही आहे. भात शेतीतील रोपणीच्या कामांना वेग आलेला आहे. शेतकऱ्यांकडून चांगल्या पावसाबद्दल समाधान व्यक्त केलं जातं. पुण्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. भोर-वेल्हा भागात 100 मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे, तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात 200 मिलीमीटर पाऊस झालाय. रात्रभर या भागात पाऊस बरसतोय. लोणावळ्यात गेल्या 24 तासात 216 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे, त्यामुळे लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याची चांगलीच संधी मिळते. पावसामुळे लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झालंय. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे लाखांदूर ते पवनी मार्गावरील जुनोना गावाला जोडणारा रस्ता खचलाय. पाण्याचा प्रवाह वाढल्यानं रस्ता खचून गेलाय, त्यामुळे 5 ते 6 गावांचा संपर्क तुटलाय. शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या मजुरांना आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊनच वाट काढावी लागते. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचलं, तर जलप्रकल्पाची पाणी पातळी वाढण्यासही मदत होणार आहे. एक महत्त्वाची घडामोड आहे रायगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळतोय. सध्या अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे अंबा नदीचं पाणी नागोठणे शहरात शिरलेलं आहे. इथला एसटी स्थानकाचा परिसर, कोळीवाडा परिसर जलमय झालेला आहे. अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. अंबा नदीचं पाणी नागोठणे शहरात शिरलेलं आहे. अंबा नदीला पूर आलेला आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस पावसाची चांगलीच बॅटिंग पाहायला मिळते. अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडलेली आहे. अशातच सध्या नागोठणे शहरात अंबा नदीचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे एसटी स्थानकाचा परिसर आणि कोळीवाडा परिसर जलमय झालेला आहे. रायगडमध्ये अंबा नदीला पूर आलेला आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस पावसाची चांगलीच बॅटिंग पाहायला मिळते. अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नदीचं पाणी नागोठणे शहरात शिरले. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून घेऊया. प्रफुल्ल, दृश्य आपण पाहतो आहोतच, आत्ताची परिस्थिती काय आहे आणि पाऊस अजूनही सुरू आहे का थांबलाय? खरं तर रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे. मात्र नागोठणे, पाली परिसरात पावसाचा जोर कमी आहे. मात्र अंबा नदीत जे पाणी आलेलं आहे त्यांनी पाण्याची पातळी वाढलेली आहे. मुळशी धरणाचं पाणी थेट अंबा नदीत सोडल्यामुळे इथल्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली आहे. अंबा नदी आता धोक्याच्या पातळीच्या वरून वाहते आणि अंबा नदीच्या काठावर असलेल्या नागोठणे शहरात आता पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. नागोठणे शहराचा जो कोळीवाडा परिसर असेल किंवा एसटी स्टँड हे अगदी पाण्याखाली गेलेलं आहे. आता नागोठणे बाजारपेठेत देखील आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. खरं तर पाऊस नसताना ही पूर परिस्थिती ओढवण्याची भीती आता नागरिकांना वाटते आणि त्यांनी नागरिकांनी आता आपल्या सामानाची आवराआवर करायला सुरुवात केली. नागोठणे खरं तर पूरग्रस्त शहर आहे आणि त्यामुळे नागरिकांमधली धास्ती आता वाढत चाललेली आहे. नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोतच प्रफुल्ल. तुम्ही दिलेल्या आत्ताच्या माहितीसाठी धन्यवाद. तर मुंबई, ठाणे परिसर असेल किंवा कोकणाला असेल, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे पावसासंदर्भातले सगळे अपडेट्स आणि राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा असाच आढावा घ्यायचा आहे. मात्र तूर्तास न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय.